हे तिथं वडील समान हे चाव्या घेत होते आणि सुरुवातीला तर काही जणांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले. इतका आनंद आणि समाधान त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होतं. खूप वर्षाचं स्वप्न होतं. अनेक जण आले, अनेक जण गेले, अनेक सरकार आली, अनेक सरकार गेली. परंतु हा प्रकल्प होईल का नाही, काय होईल? आज खरं हे सगळं करत असताना उद्याचा दिवस तर आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण आपल्या भारत देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन उद्या आहे. त्यानिमित्तानं मी सुरुवातीलाच उपस्थित असणाऱ्या तमाम मान्यवरांना, बंधू भगिनींना, महाराष्ट्रातल्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या वरळीकरांच्या दृष्टीने अतिशय ऐतिहासिक आणि आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे. कारण अनेक वर्षाचे अथक प्रयत्न अनेकांनी खस्ता खाल्ल्या, अनेकांनी प्रयत्न केले आणि आपल्या हक्काचं घराचं स्वप्न आता त्यांचं पूर्ण होत आहे. आणि पहिल्या टप्प्यातल्या घरांचं वितरण आज या बाबतीमध्ये झालं. मी 1991 पासून राजकीय जीवनामध्ये काम करतोय. पहिल्यांदा खासदार आणि नंतर अनेक पदं आजपर्यंत भूषवलीत. आणि मी अनेकदा सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या किंवा कुठल्याही कामाच्या उद्घाटनाला जातो किंवा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जाण्याची संधी मिळते. त्यावेळेस कन्स्ट्रक्शन, जरी मी ते क्षेत्र मधलं शिक्षण घेतलेलं नसलं तरी देखील मला त्याची आवड आहे. आणि आजपर्यंत मी बरंच बांधकामाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेले आहेत. मी इतकं बारकाने उतरल्यापासून गाडीतनं बघत होतो, मी थोडासा लवकर आलो, पाऊस येत होता, की याच्यात काही कुठं दाखवायला काही चूक दिसती का. मी शेवटपर्यंत बघत होतो पण मला कुठेही चूक दिसली नाही. इतकं दर्जेदार, मी खोटं सांगत नाही. हे 100 वर्षापूर्वीची चाळ आपण काढली, 1920 सालची चाळ. त्यावेळेस ब्रिटिशांनी ही उभी केलेली चाळ आणि त्याच्यामधनं अनेकांची पिढ्या तिथं गेल्या. विशेषतः आमचे कोकणवासी हे अनेक जण तिथं राहिले. नुसते माझे कोकणवासी नाही राहिले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.